नको रडू बाळा, नको रडू काय सारखं. झालं बाळा? बघ ना, ऐकतच नाही सारखं. आपलं सांता क्लॉज कधी येणार आहे, सांता क्लॉज कधी येणार आहे एवढंच चालू असतं. सांता क्लॉज कधी येणार आहे, मला गिफ्ट पाहिजे. हे बघ सकाळपासून असंच चालू आहे, किती समजावलं तरी ऐके ना. थांब मी सांगतो याला. अरे बाळा मला सांग, तू सेंटाला कुठे बघितलंस? मोबाईल मध्ये. तू खऱ्या आयुष्यात बघितलेस का? नाही. बरोबर. आता मला सांग, तू वासुदेवाला बघितलेस का? जे असे डोक्यावरती कोण आकाराची टोपी घालतात, पारंपरिक पोशाख घालतात. हो मी बघितलंय. ते सकाळी पहाटे येतात आणि गाणी म्हणतात तेच ना. आता यांना तू मोबाईल मध्ये किंवा जिथं कुठं सेंटाला बघितलेस तिथं बघितलंस का? नाही. कारण बाळा ही सेंटांची नाही तर संतांची भूमी आहे. ते मध्यरात्री येऊन गिफ्ट नाही देत, पण सकाळी पहाटे येऊन जीवनाचं तत्वज्ञान देतात. ते काय गिफ्ट देतात आणि निघून जातात, आणि 4-5 दिवसांनी ती वस्तू खराब होते किंवा तुटून जाते. पण आपले संत आपल्याला जीवनाचं असं गिफ्ट देतात ज्यामुळे आपल्याला जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते. खरंच की रे दादा, मी असा विचार कधीच केला नव्हता. म्हणून तुला सांगतोय, ही सेंटांची नाही तर संतांची भूमी.